Hello everyone. Today I welcome you all in this English lecture, and today we are going to start from unit 3 and we are going to learn a poem named If by Rudyard Kipling. So let's begin. So first of all, we'll have a small introduction on Rudyard Kipling. So Rudyard Kipling was an English journalist, short story writer, poet and novelist. तर रुडियार्ड किपलिंग एक इंग्लिशचे जर्नलिस्ट होते. ते छोटे छोटे स्टोरीज लिहायचे, कवितासुद्धा लिहायचे आणि एक नॉव्हेलिस्ट होते. आणि त्यांचा जन्म कधी झाला होता 1865मध्ये अँड ही डाईड इन 1936. किपलिंग वॉज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर रायटर्स इन द युनायटेड किंगडम इन बोथ प्रोज अँड वर्स इन द लेट 19th अँड अर्ली 20th सेंचुरीज. तर किपलिंग होते ते खूप पॉप्युलर होते कुठे युनायटेड किंगडममध्ये, म्हणजे लंडनमध्ये ते खूप पॉप्युलर होते आणि ते बोथ प्रोज आणि वर्स दोन्ही लिहायचे. तेही कधी पॉप्युलर झाले जास्त, एकतर एंड ऑफ 19th सेंचुरीमध्ये आणि अर्ली 20th सेंचुरीमध्ये. ही वॉज अवॉर्डेड द नोबल प्राईज फॉर लिटरेचर इन 1907 ॲट द एज ऑफ 42. तर त्यांना नोबल प्राईज भेटलं लिटरेचरसाठी. कधी भेटलं ते 1907मध्ये, आणि तेव्हा त्यांचं वय किती होतं? 42 होतं, लक्षात ठेवा. ही वॉज द फर्स्ट रायटर रायटिंग इन इंग्लिश टू रिसीव्ह द प्राईज. तर ते सगळ्यात पहिले रायटर होते ज्यांना हे प्राईज मिळालेलं होतं. दिस पोएम डील्स विथ ॲडवाईस गिवन बाय फादर टू हिज सन. तर ह्या पोएममध्ये आपण काय बघणार आहोत की एक फादर म्हणजे एक वडील त्याच्या मुलाला कसा ॲडवाईस देतोय ते आपण बघणार आहोत. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू but make allowance for their doubting too. If you can wait and not be tired by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give weight to hating, and yet don't look too good nor talk too wise. Here the speaker says that while doing your duties or tasks and making decisions, you must be firm and calm. तर इथे जो स्पीकर आहे तो काय म्हणतो की जेव्हा तुम्ही तुमचे ड्युटीज करत असता किंवा तुमचं काही टास्क असेल ते कंप्लीट करत असता, तेव्हा तुमचे जे डिसिजन्स आहेत ते तुम्ही एकदम नीट घेतले पाहिजे, एकदम फर्मली घेतले पाहिजे. म्हणजे तुम्ही आता एक डिसिजन घेतला तर पटकन बदलायला नाही पाहिजे, तुम्ही त्या डिसिजनवर ठाम असले पाहिजे. आणि हे सगळं कसं होणार? जेव्हा तुम्ही एकदम काम असणार, म्हणजे एकदम म्हणतो ना शांत असणार, तेव्हाच होणार. अदर पीपल अराउंड यू मे फेल इन देअर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑर टास्क अँड रिॲक्ट नेगेटिव्हली टू यू. म्हणजे तुमचे आजूबाजूचा जो परिसर आहे ते लोक कदाचित त्यांचे जे जबाबदार आहेत ते करण्यात यशस्वी नाही होऊ शकत. मग त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट तुमच्यावर पडून नका देऊ. ॲट दॅट टाईम ऑल्सो यू हॅव टू बी पेशंट अँड काम. अशी जेव्हा वेळ येईल तेव्हाही तुम्ही एकदम पेशंट असायला पाहिजे, एकदम धीर धरला पाहिजे तुम्ही, आणि तुम्ही तेव्हा काम असले पाहिजे. तरच तुमचं जे वर्क आहे, म्हणजे जे तुमचं काम आहे ते नीट होईल. जर तुम्ही सडनली रिॲक्ट केलं तर मग ते नीट नाही होणार. The speaker asks to be confident and keep faith in yourself, even though all others doubt your abilities. आता इथे जो स्पीकर आहे तो काय म्हणतो की तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे आणि तुमची जी पात्रता आहे, म्हणजे जी ॲबिलिटी आहे, त्यावर तुम्ही कधीच डाऊट नाही केलं पाहिजे. ही फर्दर आस्क टू हॅव थॉटफुल कन्सिडरेशन अबाउट द डाऊट्स ऑफ दोज पीपल. डोंट लेट देम गो इझिली अँड ट्राय टू फाइंड पॉझिटिव्ह थ्रू इट. तर इथे त्यांनी काय सांगितलं आहे पुढे की जे डाऊटफुल पीपल आहेत, आजूबाजूला तुमचे जे डाऊटफुल पीपल आहेत त्यांनाही तुम्ही विचारा की तुमचं काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही एवढे नेगेटिव्ह का आहेत. आणि जर ते नसतील सांगत तर तुम्ही फाइंड आउट करा एका पॉझिटिव्ह वेमध्ये त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते, आणि त्यांना हेल्प करा. द स्पीकर टेल्स यू टू बी पेशंट अँड नॉट टू लूज द टेम्पर विच इज द क्वालिटी ऑफ द नोबल. द वेटिंग दॅट इज द पेशन्स मस्ट बी देअर फॉर एव्हर. आता इथे जो स्पीकर आहे ते काय म्हणतात की तुम्ही तुमचा टेम्पर कधी लूज नका करू. म्हणजे तुमचा जो ताबा आहे, माहिती आहे ना, आपण कधी कधी एकदम लगेच भडकतो जर आपलं काम नीट नाही झालं ते. मग तुम्ही जास्त रागवू नका. का? कारण ही एक चांगली साईन आहे, एक चांगली क्वालिटी आहे एका नॉबलची. आणि तुम्ही नेहमी वेट करत राहा, म्हणजे तुम्ही पेशंट राहा. ठीक आहे, पेशंट राहा, कारण जर तुम्ही वेट केलं तर चांगल्या गोष्टी होणार आपोआप. पीपल मे स्पीक फॉल्स थिंग्स अबाउट यू, but you must not do the same. This may be test of your real patience. आता जे लोक आहेत ते तुमच्याबद्दल काय पण वेडावाकडं बोलतील. फॉल्स म्हणजे काय काय खोटं खोटं बोलतील तुमच्याबद्दल. का? कारण त्यांना तुमच्याशी बदला घ्यायचा असतो. पण अशा वेळी पण
तुम्ही लोकांनी तुमचा जो ताबा आहे तो सोडला नाही पाहिजे, लगेच भडकायला नाही पाहिजे. का? कारण हीच तुमची खरी टेस्ट आहे तुमच्या पेशन्सची. समजलं मग? तेव्हाही तुम्ही एकदम शांत राहिले पाहिजे, कमीपणा घ्यायला पाहिजे आणि सिच्युएशन हँडल केली पाहिजे. यू मे फेस हेटर्ड फ्रॉम दोज पीपल. इट मे डिस्टर्ब यू अँड युअर अटेन्शन फ्रॉम युअर गोल. बट डोंट रिॲक्ट टू देम विथ अँगर ऑर हेटर्ड अँड डोंट अलाव हेटर्ड टू टेक कंट्रोल ऑफ युअर व्हर्च्यूज. डोंट रिड्यूस युअर सेल्फ टू द्या लेवल, बी व्हर्च्युअस. तर इथे काय सांगितलं की तुम्ही खूप क्रिटिसिझम फेस कराल सगळ्यांकडून. म्हणजे लोक तुम्हाला कधी कधी खूप बोलतील, कोण लोक तर तुम्हाला शिव्या पण घालतील. पण अशा वेळी तुम्ही डिस्टर्ब नका होऊ आणि तुमचा जो गोल तुम्ही जो सेट केला आहे तो तुम्ही कंप्लीट करा. आणि जास्त रिॲक्ट नका करू अशा लोकांवर, कारण लोक ह्याचसाठी असतात. ते लोक नेहमी तुम्हाला राग देण्यासाठीच असणार. का? कारण तुमचा फोकस हटवण्यासाठी. मग अशा वेळी तुम्ही तुमचा फोकस हटवू नका. तुमचे जे चांगले व्हॅल्यूज आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्ही त्या खालच्या पातळीवर जाऊच नका. आणि नेहमी लक्षात ठेवा, बी व्हर्च्युअस, म्हणजे एकदम चांगलेच राहा नेहमी आणि पेशंट राहा. अँड बाय डुईंग ऑल दिस गुड वर्क डोंट थिंक यू आर सो सुपिरियर ऑर ग्रेट. आणि जर तुम्ही हे सगळं करत असाल तर तुम्हाला सक्सेस तर मिळणार. आणि जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळेल तेव्हा असं कधी विचार नका करू की मी एकदम मोठा माणूस झालो, मी एकदम सुपिरियर आहे. म्हणजे घमंड नका आणून देऊ स्वतःमध्ये. डोंट शो ऑफ युअर नॉलेज अँड डोंट थिंक यू आर अबाव एनिवन एल्स. तर तुम्ही जो पण नॉलेज प्राप्त केलं तो शो ऑफ नका करू. म्हणजे म्हणतो ना मोठेपणा करतात कोण, तर तसं करू नका. आणि तुम्ही नेहमी स्वतःला दुसऱ्यांपेक्षा कमीच लेखा, कारण हीच एक क्वालिटी असते चांगल्या माणुसकीची. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम, if you can bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken and stoop and build them with worn out tools. Here the speaker says that it is really good to have dreams, but don't let dreaming control your life and senses. Means if you just dream and take no action, it will become daydream only. तर इथे स्पीकर काय म्हणतो की स्वप्न बघणं खरंच चांगलं आहे, पण कधी तुमचं स्वप्न तुमच्या लाईफला कंट्रोल नका करून देऊ. म्हणजे जर तुम्ही काही स्वप्न बघताय आणि जर तुम्ही ते स्वप्न इम्प्लिमेंटच नाही करत आहे तर मग ते स्वप्न म्हणूनच राहील. सो तुम्ही जेही तुम्ही ड्रीम बघताय ते तुम्ही इम्प्लिमेंट करून ते पूर्ण करायला हवं. लक्षात ठेवा, थिंकिंग और प्लॅनिंग इज गुड, बट जस्ट डोंट वेस्ट टाईम इन थिंकिंग. ब्रिंग द थॉट इन टू ॲक्शन अँड लेट द थिंग्स टू हॅपन. मग इथे काय म्हटलं आहे की थिंकिंग किंवा प्लॅनिंग करणं ते खरंच एक चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही तुमचा थिंकिंगमध्येच टाईम नका वेस्ट करू. तुम्ही काहीतरी ॲक्शनही करा. म्हणजे तुम्ही जे थिंक करताय ते तुम्ही ते ॲक्ट पण करा, तरच तुम्ही सक्सेसफुल व्हाल आणि तरच गोष्टी होतील तुमच्याकडून. इन युअर लाईफ यू विल गेट मेनी विक्ट्रीज अँड अ लॉट ऑफ सक्सेस अँड यू विल फेस डिफीट्स अँड फेलियर्स ऑल्सो. तर लाईफमध्ये तुम्हाला सक्सेसही मिळेल, तुम्ही जिंकाली, किंवा तुम्हाला फेलियर्स पण मिळेल, तुम्ही हराली. तर असं कंपल्सरी नाही की तुम्हाला फक्त सक्सेस मिळेल किंवा फक्त फेलियर्स मिळतील. डोंट गेट टू एक्सायटेड बाय द विक्ट्रीज अँड डोंट गेट अपसेट बाय द फेलियर्स. तर इथे खूप चांगली इथे सीख दिली आहे की तुम्ही जर जिंकलात, जर तुम्हाला विक्ट्री भेटली तर तुम्ही जास्त एक्सायटेड नका होऊ. माहिती आहे ना आपण कसे असतो की जर काही आपण जिंकलो तर आपण खूप जास्त शहाणपणा करतो, म्हणजे मोठेपणा करतो. तर तसं पण नका करू, थोडं कंट्रोलमध्ये राहा. आणि जर तुम्ही हरलात तर तुम्ही अपसेट पण नका होऊ जास्त, कारण सगळ्यांनाच माहिती आहे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे की जर तुम्ही फेलियर फेस केलं तर तुम्हाला कधीतरी सक्सेस मिळणारच आहेत. मग अपसेट होण्याची गरज नाही, पुन्हा जास्त मेहनत करा, मगच तुम्हाला पुन्हा सक्सेस मिळेल. बी काम अँड कंपोज इन बोथ दी कंडिशन्स बिकॉज बोथ दीज थिंग्स आर देअर फॉर शॉर्ट टाईम अँड द टाईम चेंजेस. तर इथे काय म्हटलं आहे की जे दोन्ही कंडिशन्स आहेत म्हणजे विक्ट्री आणि फेलियर, तर या दोन्ही कंडिशन्समध्ये तुम्ही एकदम शांत राहा आणि कंपोज राहा, म्हणजे फोकस राहा. का? कारण जसे जसे वेळ जाईल तसं तसं सगळं चेंज होणार. जर तुम्हाला फेलियर असेल तर तुम्हाला विक्ट्रीसुद्धा मिळेल, सक्सेस मिळणारच. कारण का? वेळ बदलत राहते. समटाईम्स थिंग्स सेड बाय यू मे बी मिसयूज्ड बाय अदर्स ऑर द थिंग्स यू हॅव डन मे बी डिस्ट्रॅक्टेड बाय देम. तर कधी कधी तुम्ही जे म्हणता किंवा तुम्ही जे बोलता तर ते कोण मिसयूज करतं आणि कधी कधी त्याच्यामुळे काय होतं, डिस्ट्रॅक्शन होतं
म्हणजे डिस्ट्रॅक्ट व्हायला होतं. इन दिस सिच्युएशन you must have the patience to hear and experience those things and stand again strongly and rebuild it with whatever you have left with you. तर अशी जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा तुम्ही पुन्हा शांत राहायचं आहे, तुम्ही सगळं नीट ऐकायचं आहे, ठीक आहे. आणि मग तुम्ही तुमचं जे ओपिनियन आहे त्यावर तुम्ही स्ट्रॉंगली स्टँड झाले पाहिजे आणि तुम्ही सगळं रिबिल्ड केलं पाहिजे. दिस टेल्स अस दॅट यू मस्ट नॉट गेट फ्रस्ट्रेटेड बाय द ॲक्शन्स ऑफ युअर एनिमी ऑर फेट अँड लूज एव्हरीथिंग. यू मस्ट टेक रिस्क अँड ट्राय टू रिकन्स्ट्रक्ट ऑल फ्रॉम द बिगिनिंग. तर हे आपल्याला काय सांगतं की तुमच्या ॲक्शन्सनी म्हणजे तुमचे जे एनिमीज आहेत ते काय ना काय दरवेळी कांड करणार. तर अशा वेळी तुम्ही फ्रस्ट्रेटेड नाही झाले पाहिजे, म्हणजे चिडचिड नाही झाली पाहिजे तुमची. आणि तुम्ही असा कधी विचार नाही केला पाहिजे की आता माझं सगळं संपलं आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही रिस्क घेतली पाहिजे आणि तुम्ही सगळं रिकन्स्ट्रक्ट केलं पाहिजे, पुन्हा सुरुवात केली पाहिजे सगळ्या गोष्टींची, तेही फ्रॉम द बिगिनिंग, स्टार्टिंगपासून. लक्षात ठेवा. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू or walk with kings, nor lose the common touch. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much, if you can fill the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more, you'll be a man, my son. Here the speaker tells how we should react to the people. तर ह्या स्टान्समध्ये आपण लोकांसोबत कसं रिॲक्ट करायचं हे स्पीकर आपल्याला सांगतोय. यू मे कम अक्रॉस अ लार्ज नंबर ऑफ ग्रुप दॅट मे इन्फ्लुएन्स यू, बट डोंट लेट देम इन्फ्लुएन्स युअर बिलीफ ऑफ मोरल ऑर इमोरल अँड राईट ऑर रॉंग. तर इथे काय म्हटलं स्पीकरनी की तुम्ही अशा बऱ्याच लोकांमध्ये याल जे तुम्हाला इन्फ्लुएन्स करतील, पण तुम्ही त्यांना तुमचे बिलीफ्स नका इन्फ्लुएन्स करून देऊ. यू अँड युअर बिलीफ मे स्टँड स्टील. तुम्ही आणि तुमचे बिलीफ नेहमी स्टील असले पाहिजे. मेनी टाइम्स यू मे कम अक्रॉस पॉवरफुल अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. स्टील यू नीड टू हॅव अ टच विथ कॉमन पीपल अँड शुड बी अवेअर ऑफ द नीड्स ऑफ कॉमन पीपल. तर असे बरेच वेळ येतील की तुम्ही खूप पॉवरफुल व्यक्तींना भेटाल आणि असे इन्फ्लुएन्शियल व्यक्तींना भेटाल म्हणजे इन्फ्लुएन्स करतात ते, पण तुम्ही नेहमी जे कॉमन पीपल आहेत, जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासुद्धा टचमध्ये राहा. का? कारण तुम्हाला त्यांच्या गोष्टींविषयी माहिती भेटेल अजून. कळते ना, म्हणजे जे कॉमन पीपल असतील त्यांच्याविषयी तुम्हाला अजून माहिती भेटेल, म्हणून तुम्ही त्यांच्या पण टचमध्ये राहा. यू मस्ट नो युअर सेल्फ अँड युअर बिलीफ सो वेल दॅट युअर एनिमीज अँड फ्रेंड्स कुड नॉट हर्ट यू बिकॉज यू नो हू यू आर अँड वॉट यू स्टँड फॉर. इथे काय म्हटलं आता की तुम्हाला तुमच्या स्वतःबद्दल कॉन्फिडन्स हवा. तुम्ही स्वतःमध्ये एवढं बिलीव्ह केलं पाहिजे की तुमचे जे फॅमिलीज आहेत, जे तुमचे फ्रेंड्स आहेत, जे एनिमीज आहेत ते तुम्हाला कधीच हर्ट नाही करू शकणार. का? कारण तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की तुमची जागा कुठे आहे, वेअर डू यू ऑल ॲक्च्युली स्टँड, तुमचा सिग्निफिकन्स काय आहे, तुमचं इम्पॉर्टन्स काय आहे स्वतःचं, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पीपल मे डिपेंड अपॉन यू फॉर मेनी थिंग्स बट डोंट लेट देम टू डिपेंडेंट ऑन यू. तर असे बरेच लोक असतील जे तुमच्यावर डिपेंडेंट असतील, पण तुमची डिपेंडन्सी वाढवू नका लोकांमध्ये. म्हणजे असं नको व्हायला की लोक तुमच्यावर अति डिपेंडेंट होतील उद्या. बिकॉज टाईम इज प्रेशियस अँड इट नेवर वेट्स फॉर एनीवन, सो ट्राय टू लिव्ह युअर लाईफ टू इट्स फुलेस्ट. का? कारण टाईम खूप प्रेशियस आहे आणि टाईम कधी कोणासाठी थांबत नाही. माहिती आहे ना, एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. तर तुमचं जे पण आयुष्य आहे ते तुम्ही फुलेस्ट जगा, म्हणजे एकदम हसत खेळत जगा आणि पूर्णपणे जगा. And if you do all these things, the whole world is yours and you will be a good human being. जर तुम्ही हे सगळं फॉलो केलं तर पूर्ण जे जग आहे ते तुमचंच आहे आणि तुम्ही एक खूप चांगले ह्युमन बीइंग व्हाल. सो व्हॉट इज द कन्क्ल्युजन ऑफ दिस पोएम? सो वी कॅन कन्क्ल्यूड दॅट दिस पोएम डील्स विथ द व्हॅल्युएबल पीसेस ऑफ ॲडवाईस गिवन बाय अ फादर टू हिज सन. तर ह्या पोएममध्ये कन्क्ल्युजन हेच आहे की कसे एक वडील त्याच्या मुलाला व्हॅल्युएबल ॲडवायसेस देतात, म्हणजे जे पण लाईफ आहे त्याच्याशी कसं डील करायचं, कधी हरायचं नाही, नेहमी पेशन्स ठेवायचं. तर हे जे व्हॅल्युएबल ॲडवायसेस आहेत तेच जे फादर आहेत ते एका सनला देतात. सो विल स्टार्ट विथ द वोकॅबलरी. कीप वन्स हेड इज नॉट टू गेट अँग्री, म्हणजे राग न येणे. मेक अलाउन्स फॉर, कन्सिडर वॉट अदर्स ऑल्सो हॅव टू से अबाउट, टेक इन टू कन्सिडरेशन,
म्हणजे दुसरं काय बोलतायत ते ऐकून घेणे. बीइंग लाईड अबाउट फॉल्स थिंग्स स्पोकन अबाउट वनसेल्फ बाय अदर्स, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत खोटं जे बोलतो त्याला आपण बीइंग लाईड अबाउट म्हणतो. गिव्ह वे टू हेटिंग इज अलाव हेटर टू टेक कंट्रोल टू वन सेल्फ, म्हणजे जो राग आहे तो एखाद्या व्यक्तीचा राग कंट्रोलमध्ये घेणे त्याला आपण म्हणतो गिव्ह वे टू हेटिंग. डोंट लुक टू गुड नॉट टू बी एक्सेसिव्हली आयडियल नॉट टू बी परफेक्ट, म्हणजे परफेक्ट नसणे. टॉक टू वाईज शो ऑफ वन्स नॉलेज, म्हणजे एखादा व्यक्ती नॉलेज दाखवत असेल खूप जास्त तर त्याला आपण म्हणतो टॉक टू वाईज. ट्रम्फ इज विक्ट्री ग्रेट सक्सेस, म्हणजे जिंकणं सक्सेसफुल होणं. इम्पोस्टर्स दोज हू डिसीव्ह अदर्स बाय प्रिटेंडिंग टू बी समवन एल्स, म्हणजे आपण म्हणतो ना खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, तर ते लोक इम्पोस्टर्स असतात, डिसीव्ह करतात म्हणजे प्रिटेंड करतात की आम्ही असे आहोत पण ॲक्च्युली ते तसे नसतात. नेव्स इज डिसऑनेस्ट पर्सन, म्हणजे जे ऑनेस्ट नसतात ते ढोंगी. ट्रूथ ट्विस्टेड बाय समवन इज चेंज द ट्रूथ अ लिटिल टू गेन सम ॲडव्हान्टेज, म्हणजे जे खरं आहे ते थोडं बदलणं का ॲडव्हान्टेज घेण्यासाठी. कीप वन्स व्हर्च्यू इज कीप वन्स गुडनेस ऑर मॉरल्स अंडर एनी कंडिशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीचा चांगुलपणा कोणत्याही कंडिशनमध्ये ठेवणं त्याला आपण म्हणतो कीप वन्स व्हर्च्यू. लूज द कॉमन टच इज रिफ्यूज टू इंटरॅक्ट विथ कॉमन पीपल, म्हणजे सामान्य माणसं आहेत त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला रिफ्यूज करणे म्हणजे मना करणे, तर त्याला आपण म्हणतो लूज द कॉमन टच. काउंट विथ यू इज बी इक्वली इम्पॉर्टंट टू यू, म्हणजे सगळे एक समान इक्वली इम्पॉर्टन्स द्यायचा सगळ्यांना, त्याला म्हणतो आपण काउंट विथ यू. अनफॉरगिव्हिंग मिनिट इज टाईम दॅट डज नॉट वेट फॉर एनीवन, म्हणजे वेळ कोणासाठी थांबत नाही, राईट. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, त्याला आपण म्हणतो अनफॉरगिव्हिंग मिनिट. 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन इज मेक गुड यूज ऑफ एव्हरी सेकंड विदाउट वेस्टिंग. इथे काय म्हटलं आहे 60 seconds वर्थ ऑफ डिस्टन्स रन, म्हणजे काय म्हटलं त्यांनी की प्रत्येक सेकंडचा आपण पूर्णपणे उपयोग करावा विदाउट एक पण सेकंड वेस्ट करून. टू बी अ मॅम इज टू बी अ गुड परफेक्ट ह्युमन बिईंग, म्हणजे एकदम चांगला आणि परफेक्ट ह्युमन बिईंग असणे त्याला आपण म्हणतो टू बी अ मॅन. अप्रिसिएशन ऑफ द पोएम. टायटल काय पोएमचं? द टायटल ऑफ द पोएम इज इफ. पोएट कोणी लिहिली आहे ही पोएम? द पोएट्स नेम इज रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम काय आहे या पोएमची? द राईम स्कीम इज स्टॅन्झा 1 मध्ये ए ए ए ए बी सी स्टॅन्झा 2 मध्ये ए बी सी डी आणि स्टॅन्झा 3 मध्ये जो की फायनल स्टॅन्झा आहे त्यात ए बी सी डी. तर हे सगळे राईम स्कीम आहेत पोएमचे. फेवरेट लाईन्स काय आहेत पोएमचे? इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू or walk with the kings nor lose the common touch with 60 seconds worth of distance run yours is the earth and everything that's in it. Then theme काय, central idea काय आहे पोएमची? The central idea of the poem is advice given by a father to his son about life and how he should behave in order to someday be a good perfect human being. The central idea हीच आहे की कसं एक वडील त्याच्या मुलाला ॲडवाईस देतात, तेही चांगला ॲडवाईस देतात कशाबद्दल? लाईफबद्दल, की लाईफमध्ये काय काय इम्प्रूव्हमेंट्स करायला पाहिजे, कसं बिहेव करायला पाहिजे दुसऱ्यांशी, कशी हिंमत नाही हारायला पाहिजे. हे सगळं केल्यावर काय होईल? हे सगळं केल्यावर तो जो मुलगा आहे तो एक चांगला आणि परफेक्ट ह्युमन बिईंग होईल असं वडिलांचं म्हणणं आहे. फिगर्स ऑफ स्पीच. कोणकोणते फिगर्स ऑफ स्पीच आहेत या पोएममध्ये? फर्स्ट आहे ॲलिट्रेशन, देन आहे अँटिथिसिस, देन आहे हायपरबली आणि नंतर फायनली मेटाफर. स्पेशल फीचर्स. काय स्पेशल फीचर्स आहेत पोएमचे? द पोएम युजेस अ डिफरंट राईम स्कीम इन इट्स फर्स्ट स्टांजा फ्रॉम द सेकंड अँड थर्ड स्टांजा. तर ह्या पोएममध्ये जे राईम स्कीम यूज केले आहेत ते प्रत्येक स्टांजामध्ये वेगवेगळे आहेत. फर्स्ट स्टांजामध्ये वेगळी आहे, सेकंड स्टांजामध्ये वेगळी आहे आणि थर्ड स्टांजामध्ये पण वेगळी आहे. देर इज अ क्लेवर यूज ऑफ मेटाफर टू कन्वे द सेंट्रल आयडिया. तर इथे खूप क्लेवरली यूज केलं आहे मेटाफरला आपल्याकडे आयडिया पोचावी म्हणून. द पोएट ऑल्सो एक्सप्लेन्स व्हॉट यू शुड बी डुईंग अँड शुड नॉट बी डुईंग विदिन द सेम लाईन्स. तर विदिन द सेम लाईन
पोएटनी खूप चांगलं एक्सप्लेनेशन दिलं की तुम्ही नक्की काय करायला हवं आणि नक्की काय नाही करायला हवं. वाय आय लाईक दिस पोएम? I like this poem as it deals with an important topic on our attitude and outlook towards life that will help us become successful and be a good person. तर मला ही पोएम का आवडते? कारण ह्या पोएमनी खूप चांगलं डील केलं आहे एका इम्पॉर्टंट टॉपिकशी, जो आहे आपला ॲटिट्यूड लाईफच्या प्रती आणि जो आपला आउटलुक आहे म्हणजे आपण कशी लाईफ बघतो त्याच्या प्रती. जर आपला चांगला ॲटिट्यूड असेल आणि चांगला आउटलुक असेल लाईफच्या प्रती तर आपण खूप सक्सेसफुल बनू आणि कायम एक चांगले ह्युमन बिंग बनू. नेक्स्ट इज कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपल्याला सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहेत. वेन द पीपल अराउंड अस डाऊट अस वी शूड ट्रस्ट आवर सेल्व्स. जेव्हा आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत ते आपल्याला डाऊट करत असतील तेव्हा नेहमी लक्षात ठेवा आपण स्वतःवर ट्रस्ट ठेवला पाहिजे, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. वी कॅन ड्रीम बट वी शूड नॉट बी स्लेव्ह टू अवर ड्रीम्स. आपण ड्रीम करायला हवं, स्वप्न सगळ्यांनीच बघावे, पण आपण कधीही आपल्या स्वप्नांची स्लेव्ह नाही झालो पाहिजे, हे लक्षात ठेवा. वी कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ स्पोकन बाय डिसऑनेस्ट पर्सन. तर आपल्यामध्ये ती सहनशक्ती पाहिजे. कसली सहनशक्ती? जे डिसऑनेस्ट पर्सन जे ट्रूथ बोलतात ना, ती सहन करायची शक्ती आपल्यात पाहिजे. आता डिसऑनेस्ट पर्सन कोण असतात? जे ऑनेस्ट नसतात ते, म्हणजे बट ऑब्वियस आहे ते काही खरं नाही बोलणार. म्हणूनच ती सहनशक्ती आपल्यात पाहिजे की जे ते बोलतील खोटं खोटं तेही आपण सहन करायला हवं, तेही कमीपणा घेऊन. वेन ऑल पीपल अराउंड अस आर अनेबल टू ॲक्ट इन अ काम और सेन्सिबल वे वी शूड कीप आवर हेड कूल. आता जे आपल्या आजूबाजूला लोक असतील जर ते सेन्सिबल वेमध्ये नसतील ॲक्ट करत किंवा काही वेडावाकडं बोलत असतील तर तेव्हा नेहमी लक्षात ठेवा आपण ते ऐकून घ्यावं आणि आपण आपलं डोकं नेहमी शांत ठेवावं. वी शूड कीप आवर हेड कूल. वी शूड नॉट लूज द कॉमन टच इवन वाईल वॉकिंग विथ द किंग. तर आपण आपलं जे कॉमन टच आहे म्हणजे चांगुलपणा तो कधी आपण सोडता कामा नये. आपण सामान्य माणसांशी जेव्हा बोलतो किंवा त्यांच्यासोबत चालतो तेव्हा तर असावाच, पण आपण जेव्हा मोठ्या मोठ्या लोकांबरोबर चालतो तेव्हाही तो कॉमन टच आपल्यात असावा. इफ वी ट्रीट एव्हरीवन इक्वली नीदर फॉज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट अस. जर आपण सगळ्यांना एकसारखं ट्रीट केलं म्हणजे इक्वली ट्रीट केलं तर आपले जे एनिमीज आहेत किंवा आपले जे लव्हिंग फ्रेंड्स आहेत ते आपल्याला कधीच हर्ट नाही करू शकणार. आपण कधी कधी माहिती ना डिस्क्रिमिनेशन करतो, म्हणजे माहिती आहे ना कोण श्रीमंत असतं कोण गरीब असतं तर आपण लगेच डिस्क्रिमिनेट करतो की हा श्रीमंत आहे हा गरीब आहे. किंवा कोणी जेंडर पण असतं म्हणजे काळं गोरं पण असतं तर तेव्हा पण आपण बोलतो ना, म्हणजे डिस्क्रिमिनेट करतो लगेच इज्जत वगैरे काढतो. तर आपण तसं करू नये, नेहमी सगळ्यांना इक्वली ट्रीट करावं जेणेकरून जे एनिमीज आहेत तेही आपले फ्रेंड्स बनतात. द स्पीकर इन दिस पोएम इज द फादर. आता स्पीकर कोण आहे? कोण बोलते या पोएममध्ये? जे फादर आहेत ते म्हणत आहेत, तेच ॲडवाईस देत आहेत ना. आणि द पोएम इज ॲड्रेस टू द सन. आणि ही पोएम आहे ती कोणाला ॲड्रेस केली आहे? सनला. कारण ऐकणारा कोण आहे? सन आहे. म्हणजे फादर एका सनला ॲडवाईस देतोय. कंटिन्युएशन आहे आता. फर्स्ट काय? से वॉट आर द टू इम्पोस्टर्स. तर दोन इम्पोस्टर्स काय आहेत? एक तर ट्रम्प आहे आणि एक तर डिझास्टर आहे. म्हणजे एक आहे विक्ट्री आणि एक आहे लॉस. कॅन द अनफॉरगिव्हिंग मिनिट बी मेड अप ऑफ. अनफॉरगिव्हिंग मिनिट इज मेड अप ऑफ वॉट? इट इज मेड अप ऑफ 60 सेकंड्स वर्थ अ डिस्टन्स रन. म्हणजे प्रत्येक जो मिनिट आहे म्हणजे प्रत्येक सेकंड आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि एक मिनिट किती सेकंडशी बनतो ते आहे 60 सेकंडशी. सी हू कॅन यू टॉक विथ अँड वॉक विथ. तुम्ही कोणाशी बोलू शकता आणि कोणासोबत चालू शकता. एक आहे क्राऊड म्हणजे सामान्य लोक आणि एक आहे किंग्स म्हणजे राजा. शुड यू ट्रस्ट वेन डाऊटेड. कोणाला ट्रस्ट करावं जेव्हा डाऊट असेल तेव्हा? यू शुड ट्रस्ट वन सेल्फ किंवा आर सेल्फ. म्हणजे एखाद्याला ट्रस्ट करावं किंवा स्वतःला ट्रस्ट करावं. से वेन शुड यू स्टार्ट रिबिल्डिंग विथ ओल्ड टूल्स. मग तुम्ही ओल्ड टूल्सची रिबिल्ड कधी व्हावं? जेव्हा वी वॉच थिंग्स क्रिएटेड बाय अस बिंग ब्रोकन अप. जेव्हा आपण बघतो अशा गोष्टी जे आपणच क्रिएट केलं आहे आणि आपणच त्याला तोडतोय. कॅन द अर्थ बिकम युअर्स. अर्थ केव्हा होईल तुमचा? वेन वी कॅन मेक गुड यूज ऑफ एव्हरी सिंगल मिनिट. जेव्हा आपण प्रत्येक मिनिटाचं आपण महत्त्व करू तेव्हाच अर्थ आपला बनेल. कळतं ना? कारण जेव्हा गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. सो यू शूड मेक यूज ऑफ एव्हरी सिंगल मिनिट. प्रत्येक मिनिटाचं महत्त्व असायला पाहिजे, लक्षात ठेवा. से वाय शुड यू कन्सिडर ऑल मेन इक्वली इम्पॉर्टंट.
का कन्सिडर करावं की सगळे मेन इक्वली इम्पॉर्टंट आहे? बिकॉज निदर फॉर नॉर फ्रेंड कॅन हर्ट अस. कारण कोणी आपल्याला हर्ट नाही करू शकत, तो एनिमी असो किंवा फ्रेंड असो. जर आपण सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं तर कोणी आपल्याला हर्ट नाही करणार, सगळे खुश असणार नेहमी. डू नेव्स ट्विस्ट द ट्रूथ टू मेक ट्रॅप फॉर फूल्स. आपण जे मूर्ख लोक आहेत त्यांना ट्रॅप करण्यासाठीच नेव्स ट्विस्ट द ट्रूथ असं म्हटलं आहे त्यांनी. नेक्स्ट इज फिगर्स ऑफ स्पीच. फर्स्ट आहे इफ यू कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज अँटिथिसिस. आता अँटिथिसिस काय आहे? बिकॉज हिअर द अपोजिट आयडियाज ऑफ हेड अप अँड लुझिंग आर गिवन. आता इथे जे अपोजिट आयडियाज दिलेत हेड अप आणि लुझिंगचे, ठीक आहे, म्हणून अँटिथिसिस आहे. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज पर्सॉनिफिकेशन. आता पर्सॉनिफिकेशन काय आहे? बिकॉज हिअर ट्रम्प अँड डिझास्टर आर गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ इम्पोस्टर्स. कारण इथे जे ट्रम्प आहे आणि डिझास्टर आहे याला ह्युमन क्वालिटी दिली आहे. कशाची? इम्पोस्टर्सची. म्हणून पर्सॉनिफिकेशन आहे. अँड येट डोंट लुक टू गुड नॉट टॉक टू वाईज. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज रेपिटेशन. आता रेपिटेशन काय आहे? कारण हा जो टू वर्ड आहे तो सारखा सारखा रिपीट झाला आहे, म्हणूनच रेपिटेशन आहे. विथ वोन आउट टूल्स. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज ॲलिट्रेशन. आता इथे ॲलिट्रेशन काय आहे? कारण जो लेटर डब्ल्यू आहे तो सारखा रिपीट झाला आहे, म्हणून ॲलिट्रेशन आहे. लक्षात घ्या, जेव्हा वर्ड्स रिपीट होतात तेव्हा तो रेपिटेशन असतो आणि जेव्हा लेटर रिपीट होतो तेव्हा तो ॲलिट्रेशन असतो. इफ नीदर फोर्स नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. सो दिस फिगर ऑफ स्पीच इज अँटिथिसिस. आता अँटिथिसिस काय आहे? बिकॉज हिअर द अपोजिट आयडियाज आर गिवन, दॅट इज फोर्स अँड लव्हिंग. आता अपोजिट आयडियाज दिलेत फोर्स आणि लव्हिंग. फोर्स म्हणजे रागराग करणं आणि लव्हिंग म्हणजे प्रेम करणं, ते तुम्हाला माहितीच आहे. आता फायनल काय आहे? yours is the earth and everything that's in it. So this figure of speech is tautology. आता tautology काय आहे इकडे? Because here is the repetitive poetic effect. इथे repetitive poetic effect आहे, that is earth includes everything. आता earth कडे तर सगळंच आहे, it includes everything. Still the poet has used the word everything again. पण तरी पण पोएटने तो everything word यूज केला आहे टू गिव्ह द पोएटिक इफेक्ट. आता काय यूज केलं आहे? पोएटिक इफेक्ट द्यायला. समजलं? म्हणजे अर्थ जर तुम्ही बघितलं तर त्यात सगळंच आहे, मग पुन्हा एव्हरीथिंग काय यूज केलं आहे? म्हणूनच तो टॉटॉलॉजी आहे. नेक्स्ट इज ॲग्री ऑर डिसॲग्री. म्हणजे आपण सहमत आहोत की नाही आहोत हे आपल्याला सांगायचं आहे. गेट अँग्री वेन अदर्स कमिट मिस्टेक्स. सर हे डिसॲग्री आहे. का? कारण आपण राग नाही केले पाहिजे जेव्हा दुसरे लोक मिस्टेक्स कमिट करतील तेव्हा. रन अवे फ्रॉम ट्रबल्स. आपण आपल्या ट्रबल्सशी पळलो पाहिजे, म्हणजे रन अवे केलं पाहिजे, घाबरलो पाहिजे. तर हे पण डिसॲग्री आहे. असं नसतं. जे पण आपल्याला ट्रबल्स येतील, अडथळे येतील, ते आपण खूप साहसपणे फेस केले पाहिजे, तरच आपण लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ. गेट अँग्री वेन अदर्स पुट ब्लेम ऑन अस. जेव्हा दुसरे लोक आपल्यावर ब्लेम करतील तेव्हा आपण रागराग केला पाहिजे. तर हे पण डिसॲग्री आहे. का? कारण अशा वेळी पण आपण शांतता निर्माण केली पाहिजे. आपण नीट कमीपणा घेऊन ते सगळं ऐकलं पाहिजे. हेच आपल्याला पोएट सांगतोय ना. तर हे पण डिसॲग्री आहे. रिकन्स्ट्रक्ट समथिंग वी हॅव बिल्ड विथ केअर इवन इफ इट हॅज बीन ब्रोकन बाय अदर्स. तर आपण रिकन्स्ट्रक्ट केले पाहिजे आपल्या गोष्टी, जर दुसऱ्यांनी ते तोडले तर. तर हे पण ॲग्री आहे, बरोबर ना? नाहीतर आपण जर आपली हिंमत हारली तर मग कसं चालेल? कीप फ्रेंडशिप विथ ऑल क्लासेस ऑफ पीपल. हे पण ॲग्री. आपण सगळ्यांची फ्रेंडशिप केली पाहिजे, मग तो लहान असो, मोठा असो, श्रीमंत असो, गरीब असो किंवा काळा असो, गोरा असो, काही असो, आपण सगळ्यांची फ्रेंडशिप आपण केली पाहिजे. हेट द रिच पीपल अँड हेल्प द पुअर. हे पण डिसॲग्री आहे. आपण कोणालाच हेट नाही केलं पाहिजे, सगळ्यांशी आपण चांगलेच वागलो पाहिजे, आपण सगळ्यांना हेल्प केलं पाहिजे. वी शूड ट्रीट एव्हरीवन इक्वली. दिस इज ॲग्रीड. आपण सगळ्यांना इक्वली ट्रीट केलं पाहिजे, जेणेकरून आपल्यामध्ये भांडणं नाही होणार. इफ वी यूज एव्हरी मिनिट फॉर द सेक ऑफ गुड वी विल बी अ रिअल ह्युमन बिईंग. जर आपण प्रत्येक मिनिट चांगल्यासाठी यूज केला तर आपण एक चांगले ह्युमन बिईंग बनू. तर हे ॲग्रीच आहे ना की डिसॲग्री आहे? ॲग्रीच आहे, बरोबर ना? आपण आपला प्रत्येक मिनिट चांगला यूज केला पाहिजे, चांगल्यासाठी यूज केलं पाहिजे, जेणेकरून आपण खूप चांगले व्यक्ती बनू. नेक्स्ट पार्ट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. हू इज द पोएम रिटन फॉर? हाऊ डू यू नो दिस? तर ही पोएम कोणासाठी लिहिली आहे आणि तुम्हाला कसं माहिती?
द पोएम इज रिटन फॉर द पोएट सन बिकॉज द लास्ट लाईन सेज अँड विच इज मोर यू विल बी अ मॅन माय सन. तर ही पोएम एक फादर आहे त्याच्या मुलासाठी लिहिली गेली आहे. तर आपल्याला ते कसं कळतं, बिकॉज लास्ट लाईनमध्ये सरळ सरळ दिलं आहे की जर तू हे सगळं केलंस तर तू एक चांगला माणूस बनशील, माय सन म्हणजे माझ्या मुला. म्हणूनच आपल्याला त्यांनीच कळतं की ही पोएम एका मुलासाठी लिहिली आहे. तर कोणी लिहिली आहे? एका फादरनी. ॲडवाईस देतो एक फादर एका मुलाला. व्हॉट शूड वन डू वेन एव्हरीवन एल्स इज गेटिंग अँग्री बिकॉज ऑफ हिम ऑर हर. तर एखाद्याने काय करावं जेव्हा दुसरे लोक त्याच्यावर राग करतील तेव्हा. वेन एव्हरीवन एल्स इज गेटिंग अँग्री विथ वन ही ऑर शी शुड नॉट लूज सेल्फ कंट्रोल. तर जेव्हा अशी सिच्युएशन येईल की सगळे राग करतील तर तेव्हा त्या पर्टिक्युलर व्यक्तीने सेल्फ कंट्रोल आहे म्हणजे स्वतःचा ताबा आहे तो सोडला नाही पाहिजे कधी. ही शुड कीप हिज हेड हाय अँड फील कॉन्फिडंट. त्यांनी आपली मान नेहमी ताठ ठेवली पाहिजे आणि तो नेहमी कॉन्फिडंट असला पाहिजे. वाय इज ट्रस्टिंग वन सेल्फ इम्पॉर्टंट. एखाद्याला ट्रस्ट करणं, एखाद्यावर विश्वास ठेवणं इम्पॉर्टंट का आहे? ट्रस्टिंग वन सेल्फ इज इम्पॉर्टंट बिकॉज इफ वी स्टार्ट सस्पेक्टिंग आर सेल्व्स देर विल बी नो वन टू गिव्ह अस करेज अँड कॉन्फिडन्स. तर ट्रस्ट ठेवणे स्वतःवर किंवा दुसऱ्यांवर का इम्पॉर्टंट आहे? कारण जर आपण सगळ्यांवर शक करायला लागलो तर त्यात आपलाच नुकसान आहे. जर आपण एखाद्या क्लोज व्यक्तीवर शक केला आणि आपण जर डाऊन म्हणजे आपण खूप डिमोटिवेटेड असो तर तो पर्टिक्युलर व्यक्ती आपल्याला करेज म्हणजे प्रोत्साहन कसं देणार किंवा कॉन्फिडन्स कसं देणार. म्हणून आपण नेहमी दुसऱ्यांवर ट्रस्ट ठेवावा. नेक्स्ट, व्हॉट गोज रॉंग इन ड्रीमिंग वाय. आता स्वप्न बघण्यात काय चुकतं आणि का? वी शूड हॅव ड्रीम्स अँड शूड वर्क हार्ड टू अचीव देम. तर आपल्या सगळ्यांचे स्वप्न हवे आणि तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण खूप जास्त मेहनत केली पाहिजे. हावेवर सम पीपल मेक ड्रीम्स द्या मास्टर. आता काय काय लोक आहेत ते त्यांच्या ड्रीम्सला खूप लाईटली घेतात. दे डू नॉट वर्क हार्ड टू अचीव देअर ड्रीम्स. आणि हे जे लोक असतात ते अजिबात हार्डवर्क नाही करत त्यांचे ड्रीम्स अचीव करण्यासाठी. व्हॉट गोज रॉंग वेन थॉट्स बिकम आर एम्स. आता काय चुकतं जेव्हा आपले थॉट्स आपले एम्स बनतात. वेन वी आर मिअरली थिंकर्स वी फेल टू डू आर ड्युटीज अँड इव्हेंच्युअली आर एम्स विल बी फॉरगॉटन. आता जेव्हा आपण सतत विचार करत राहतो तेव्हा आपण आपले ड्युटीज करण्यात, आपल्या जबाबदाऱ्या करण्यात फेल होतो आणि ह्यामुळे काय होतं, आपले जे एम्स आहेत ते आपण विसरून जातो. थॉट्स विदाउट ॲक्शन इज वर्थ नथिंग. आपल्याकडे जे थॉट्स असतील जर त्यात ॲक्शनच नसेल काही तर त्याचा काही फायदा नाही. लक्षात ठेवा, आपले जे थॉट्स आहेत त्यात ॲक्शन असलीच पाहिजे तरच ते पूर्ण होतात. हाऊ शुड वी ट्रीट ट्रम्प अँड डिझास्टर. आता ट्रम्प आणि डिझास्टरला आपण कसं ट्रीट केलं पाहिजे? वी शुड कन्सिडर ट्रम्प अँड डिझास्टर अलाइक. आता आपण ट्रम्प म्हणजे विक्ट्री आणि डिझास्टर म्हणजे जे आपलं लॉस आहे ते आपण एकसारखंच त्याला आपण नापलं पाहिजे. म्हणजे कंपॅरिझन नाही केलं पाहिजे दोघांमध्ये, दोन्ही एकसारखेच असले पाहिजे. वी शुड नॉट बी एक्सेसिव्हली एक्सायटेड ओव्हर ट्रम्प नॉट शुड वी बी डिप्रेस्ड अँड लॉस्ट ड्युरिंग डिझास्टर्स. आता आपण अति खुश नाही झालो पाहिजे जेव्हा आपण जिंकतो तेव्हा. समजतं ना, कोण लोक माहिती आहे ना कसे असतात, जर जिंकलं तर ते अति खुश होतात आणि मग मोठेपणा करतात. तर तसं नाही झालं पाहिजे. आपण खुश असलो पाहिजे पण एक्सेसिव्हली म्हणजे अति खुश नाही. आणि जेव्हा आपलं डिझास्टर असेल तेव्हा आपण जास्त डिप्रेस पण नाही असलो पाहिजे. कारण माहिती आहे ना, डिझास्टर झालं तरी कधी ना कधी आपण पुन्हा जिंकणारच. फक्त आपल्याला हार्डवर्क करायला पाहिजे आणि आपण पेशन्स असायला पाहिजे. म्हणजे आपण आपल्या स्वतःमध्ये पेशन्स ठेवला पाहिजे. लक्षात ठेवा. डू यू थिंक द पोएट व्हॅल्यूज ड्रीम्स? हाव. तर तुम्हाला असं वाटतंय का जो पोएट आहे तो ड्रीम्सला व्हॅल्यू करतो म्हणजे त्याची रिस्पेक्ट करतो? तर कसं? देर इज नो डाऊट दॅट द पोएट डज सो. तर मला अजिबात डाऊट नाही की जो पोएट आहे तो ड्रीम्सला व्हॅल्यू करतो. However, he advises all the growing boys of the world not to get too absorbed in them, lest they should lose their touch with the stark realities. तर इथे पोएट काय ॲडवाईस करतो की जसे जसे पोरे मोठे होतात तसे तसे ते स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब होत जातात, स्वतःला ॲब्झॉर्ब करतात त्या वर्ल्डमध्ये. तर त्यांनी तसं करू नये. का? कारण जर असं केलं तर ते जो टच आहे त्यांचा तो लूज करतील आणि जे रिॲलिटीज आहेत ते फेस नाही करू शकणार. वाय शूड द सन नॉट मेक ड्रीम्स हिज मास्टर. आता सन आहे त्यांनी ड्रीम्सला मास्टर का नाही केले पाहिजे? दॅट विल बी फुलिश टू डू सो बिकॉज इट विल मेक हिम आयडल ॲज ही विल देन ऑलवेज बी ड्रीमिंग इन्स्टेड ऑफ ट्राईंग हार्ड टू मेक हिज ड्रीम रिअल. तर हे करणं मूर्खपण आहे. का? कारण जर त्यांनी असं केलं तर तो आयडल असेल. आयडल म्हणजे फुकट बसलेला असेल. तो कधी कृती नाही करणार.
तो फक्त ड्रीम करत असणार. तर अशा केल्याने पण फायदा नाही ना. जर तुम्ही आयुष्यभर ड्रीमच करत बसलात की आज एक ड्रीम केलं, उद्या एक ड्रीम केलं आणि जर तुम्ही ते इम्प्लिमेंटच नाही केलं तर काय फायदा. त्यापेक्षा तुम्ही एकच ड्रीम ठेवा कोणता तरी, त्यावर तुम्ही हार्डवर्क करा आणि मग ते प्लॅन करून इम्प्लिमेंट करा. तेच सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही आयुष्यभर जर ड्रीमच करत बसला तर त्यांनी तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. तर हेच त्या पोएटला सांगायचं आहे. कोणाला? त्याच्या मुलाला. व्हॉट वूड हॅपन इफ वन मेड थॉट्स द सोल एम ऑफ वन्स लाईफ. तर इथे काय विचारलं आहे की जर एखाद्या व्यक्तीने फक्त थॉट्सच केले, म्हणजे त्यांचा जो एम आहे तो फक्त थॉट्सच असला, म्हणजे विचार करणं असला, तर त्यांनी काय होईल. इफ वन मेड थॉट्स द सोल एम ऑफ वन्स लाईफ वन वूड नेवर अचीव ग्रेटनेस और प्रॉस्पेरिटी. जर एखादा व्यक्ती फक्त विचारच करत बसला तर तो काहीच अचीव नाही करणार. त्याला ग्रेटनेस पण नाही येणार, म्हणजे महानता पण नाही मिळणार आणि प्रॉस्पेरिटी पण नाही मिळणार. का? कारण तो फक्त विचार करतोय ना, तो काही कृती करतच नाही आहे. ही वूड नेवर बिकम अ रिअल मॅन ॲज ही वूड ऑलवेज गो ऑन थिंकिंग इन्स्टेड ऑफ कन्वर्टिंग दॅम इन टू ॲक्शन्स. तर तो कधी एक रिअल मॅन बनणारही नाही. का? कारण तो फक्त विचार करतोय, तो फक्त थिंक करतोय, तो काही कन्वर्ट तर नाही करत आहे, काही इम्प्लिमेंट नाही करत आहे ॲक्शन्समध्ये. तर तो महान कसा बनणार. तर हेच पोएटने सांगितलं इथे. नेक्स्ट पार्ट इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन्स. हाऊ शुड यू रिॲक्ट वेन समवन लाईज अबाउट यू अँड हेट्स यू. तर जेव्हा दुसरे लोक तुमच्याविषयी खोटं बोलतात किंवा तुम्हाला हेट करतात तर तुम्ही कसं रिॲक्ट केलं पाहिजे. इफ समवन लाईज अबाउट मी आय विल नॉट टेल सच लाईज टू अदर्स अबाउट हिम ऑर हर. जर कोणी माझ्याविषयी खोटं बोललं तर मी त्यांच्याविषयी तसं नाही करणार. जर त्यांनी केलं तर मी नाही त्यांच्याविषयी कोणापुढे खोटं बोलणार. अँड इफ समवन हेट्स मी आय विल नॉट अलाव माय सेल्फ टू बी कंट्रोल्ड बाय हिज ऑर हर हेटर अँड आय वूड नॉट अपियर टू बी परफेक्ट और शो ऑफ माय नॉलेज. आणि जर कोणी मला हेट करत असेल तर मी अजिबात त्यांच्याविषयी राग नाही करणार. का? कारण मला शो ऑफ नाही करायचं आहे. माझं नॉलेज जे आहे ते मी कमीपणा घेणार आणि मी ऐकून घेणार. व्हॉट शूड बी आर ॲटिट्यूड टुवर्ड्स द पीपल ऑफ डिफरंट स्ट्रॅटा अँड क्लासेस. तर आपला ॲटिट्यूड कसा हवा वेगवेगळ्या लोकांशी. आर ॲटिट्यूड टुवर्ड्स द पीपल ऑफ डिफरंट स्ट्रॅटा अँड क्लासेस शुड बी पॉझिटिव्ह अँड फेअर. तर आपला ॲटिट्यूड कसा हवा? नेहमी पॉझिटिव्ह असावा आणि फेअर असावा. म्हणजे डिस्क्रिमिनेशन नको आहे की हा श्रीमंत आहे म्हणून हा मोठा, हा गरीब आहे म्हणून हा छोटा, असं डिस्क्रिमिनेशन नको आहे. तर ते फेअर हवं आहे आणि पॉझिटिव्ह हवं आहे. वी शूड ट्रीट ऑल ऑफ देम इक्वली. आता मी तेच सांगितलं, आपण सगळ्या क्लासेसला इक्वली ट्रीट केलं पाहिजे, मग कोणत्याही रिलिजनचा असो तो. वी शूड नॉट डिस्क्रिमिनेट देम ऑन द ग्राउंड्स ऑफ रेस, रिलिजन, जेंडर और कास्ट. तर आपण कधी त्यांना डिस्क्रिमिनेट नाही केलं पाहिजे, म्हणजे भेदभाव कधी नसला पाहिजे. कोणताही रिलिजन असो, कोणताही जेंडर असो, मेल फिमेल किंवा कोणतीही जात असो. वी शूड मेक एफर्ट्स टू इंटिग्रेट विथ ऑल ऑफ देम. तर आपण एफर्ट्स केले पाहिजे की सगळ्यांना आपण एकत्र ठेवू. व्हॉट अकॉर्डिंग टू द पोएट इज द हायेस्ट क्वालिटी दॅट मेक्स अ मॅन अ ट्रू ह्युमन बिंग. तर पोएटनुसार अशी कोणती क्वालिटी आहे जेणेकरून एका माणसाला एक महान ह्युमन बिंग बनवू शकेल. अकॉर्डिंग टू द पोएट ट्रीटिंग ऑल पीपल इक्वली विदाउट एनी डिस्क्रिमिनेशन इज द हायेस्ट क्वालिटी दॅट मेक्स अ मॅन अ ट्रू ह्युमन बिंग. तर पोएटनुसार जर एखाद्या व्यक्तीने सगळ्या व्यक्तींना इक्वली ट्रीट केलं, काही भेदभाव न करता, तर तीच सगळ्यात उच्च कोटीची क्वालिटी आहे, जेणेकरून आपण बोलू शकतो की हा मॅन नाही आहे, हा एक खूप चांगला ह्युमन बिंग आहे. सो दिस इज द एंड ऑफ अ पोएम. विल मीट ऑन टू द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.